नमस्कार, मी महाराष्ट्र ऑनलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत। राज्यभरातील बहुतेक शाळा आजपासून सुरू होत आहेत। लहानग्यांची शाळेत जाण्याची लगबग आजपासून सुरू झाली आहे। आजपासून शाळेची घंटा पुन्हा कानावर येणार आहे। नवीन पुस्तकं, कपडे, नवी स्कूल बॅग, शाळेच्या पहिल्या दिवसापासून तयारी आहेत। आज विद्यार्थी दिसून येत आहेत। मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकमध्येही शाळेच्या पहिल्या दिवसाची लगबग दिसून येत आहे। एकंदरीत प्रत्येकाच्या आयुष्यात आठवणींची ठेव असलेल्या शाळेचा पहिला दिवस आजपासून सुरू होत आहे। कपिल शर्माचा प्रसिद्ध शो कॉमेडी नाईट्स विथ कपिलच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे। सप्टेंबर पासून कलर्सवरचा हा शो बंद होणार आहे। शोचा लाडका होस्ट आणि निर्माता कपिल शर्मानं रविवारी ट्विट करून या संदर्भातील माहिती दिली असून नवीन कॅरेक्टर आणि सेटसह हा शो पुन्हा सुरू करू असं कपिलनं म्हटलं आहे। लवकरच कपिल यशराज बॅनरच्या बँक चोर या आगामी चित्रपटात झळकणार आहे। त्याच्या शूटिंगमध्ये सध्या व्यस्त असल्यामुळे सध्या त्याला कॉमेडी नाईट्सला पुरेसा वेळ देता येत नाही। त्यामुळे तुर्तास हा शो बंद होत असल्याची माहिती मिळते। कॉमेडी नाईट्स मध्ये कपिल, दादी, बुवा, पलक अशा अनेक व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं। या शोच्या वाढत्या टीआरपीनं तर कौन बनेगा करोडपतीचाही रेकॉर्ड ब्रेक केला होता। माधुरी, सलमान खान, अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा, सोनल कपूर, आलिया भट्ट पासून ते अगदी जितेंद्र, धर्मेंद्र, अमिताभ सारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांनी कॉमेडी नाईट्स मध्ये हजेरी लावली होती। एवढेच नाही तर सानिया मिर्झा, वीरेंद्र सहवाग, कपिल देव सारखी खेळाडूंनीही कॉमेडी नाईट्स मध्ये हजेरी लावली होती। मात्र आता हा शो आपल्या सर्वच चाहत्यांना अलविदा करण्याच्या तयारीत आहे। आसनसोल येथून विजयी झालेले भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी योगगुरू रामदेव बाबा यांना ब्लॅकमेल केलं होतं। सुप्रिया यांनी स्वतःच याबाबत खुलासा केला आहे। आनंद बाजार पत्रिका या बांगला वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या सुप्रियो यांच्या एक लेखामध्ये याबाबत उल्लेख केला आहे। सुप्रियो यांच्या लेखाचा पहिला भाग काल प्रकाशित झाला असून दुसरा भाग पुढील रविवारी प्रकाशित होणार आहे। सुप्रियो यांच्यासाठी कोलकात्यात स्वतः नरेंद्र मोदींनी निवडणूक काळात सभा घेतली होती। सुप्रियो यांनी लिहिलेल्या या लेखानुसार 28 फेब्रुवारी रोजी रामदेव बाबा एका विमानातून प्रवास करत होते। त्यावेळी ते कोणाबरोबर तरी तिकीट वाटपासंदर्भात चर्चा करत होते। त्यावेळी बाबुल सुप्रियोही त्या ठिकाणी होते। त्यांनी दोघांची चर्चा ऐकली आणि ते रामदेव बाबाला म्हणाले, बाबा मलाही तिकीट हवं आहे। तुम्ही जर मला तिकीट मिळवून दिला नाही तर तुम्ही कशा प्रकारे लोकांना तिकीट वाटत आहात हे मी मीडियाला सांगून देईन। हे ऐकताच रामदेव बाबा तयार झाले आणि त्यांनी आपल्या सेक्रेटरीला माझा नंबर लिहून देण्यास सांगितलं असा दावा या लेखात करण्यात आला। ग्रुप ऑफ डेथ असलेल्या डी मध्ये इटलीनं इंग्लंडवर मात केली। मारिओ बालोटेलीच्या गोलच्या मदतीनं इटलीनं इंग्लंडवर 2-1 असा रोमहर्षक विजय मिळवला। मार्को वेरेरातीच्या पासवर मार्किसियोने 35व्या मिनिटाला गोल करत इटलीला आघाडी मिळवून दिली। मात्र 2च मिनिटांनी इटलीची आघाडी मोडण्यात इंग्लंडला यश आलं। वेन रूमच्या सुरेख पासवर डेनियल स्टुरिजनं गोल केला आणि इंग्लंडला बरोबरी मिळवून दिली। पण इंग्लंडला बरोबरी टिकून ठेवण्यात काही यश आलं नाही। मध्यंतरानंतर 50व्या मिनिटाला मारिओ बालोटेली गोल केला आणि इटलीला 2-1 अशी विजयी आघाडी मिळवून दिली। इटलीच्या या विजयामुळे ग्रुप डी ची लढाई आणखी चुरशीची बनली आहे। पोलीस भरतीवेळी 4 युवकांचा मृत्यू झाल्यानं समाजातील सर्व स्तरातून भरती प्रक्रियेवर टीका झाली। त्यामुळे पोलीस प्रशासनानं ठोस पावले उचलत उमेदवारांच्या चाचण्या सकाळी लवकर किंवा सायंकाळी घेण्याचे आदेश दिले आहेत। सोबतच भरतीच्या ठिकाणी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासही सांगितलं आहे। मुंबईतील भरती प्रक्रियेच्या ठिकाणांची पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी पाहणी करून हे आदेश दिले। चाचणीच्या वेळी 4 उमेदवारांचा मृत्यू झाला तसंच अनेक उमेदवार बेशुद्ध पडल्याचं आढळून आलं। वास्तविक पाहता भर दुपारी उमेदवारांना धावायला लावणं, उमेदवारांना तासनतास उन्हात ताटकळ ठेवणं तसंच पिण्याच्या पाण्याची योग्य ती सोय नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। दरम्यान राज्यातील सर्व भरती केंद्रांची तपासणी केली जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे। उमेदवारांच्या तक्रारी दखल घेण्याचे आदेशही मारिया यांनी दिले आहेत। त्यामुळे आगामी भरती प्रक्रियेत या त्रुटी दूर व्हाव्यात अशी अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे। उत्तराखंडमध्ये मागच्या वर्षी ढगफुटीमुळे झालेल्या भीषण दुर्घटनेला आज 1 वर्ष पूर्ण झालं। केदारनाथ मंदिर आणि परिसराला याच सगळ्यात मोठा फटका बसला होता। या दुर्घटनेत जवळपास 17,000 भाविकांचे बळी गेले तर अनेक जण बेपत्ता होते। 1 वर्ष उलटूनही केदारनाथ परिसरात पुनर्बांधणीचं बहुतांश काम बाकी आहे। अजूनही रस्ते बांधणीचं काम अपूर्ण असल्यानं अनेक अडथळे निर्माण झाले आहेत। उत्तराखंडच्या प्रलयातल्या बेपत्ता झालेल्या हजारोंपैकी आपले जिवलग जिवंत असतील अशी आशा अनेक लोक आजही बाळगून आहेत।
असं असूनही प्रशासनाचं मात्र दुर्लक्षच आहे. केदारनाथ मंदिर परिसराची स्थिती आणि तिथल्या अडचणी यात नरेंद्र मोदी सरकारचं लक्ष घालेल आणि बळी केलेल्यांच्या कुटुंबियांना मदत करेल असं आश्वासन भाजप पदाधिकारी अश्विन चौबे यांनी दिलं आहे. आपल्या काही सूचना वा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. तुमचा पत्ता B24 महावीर मार्केट सेक्टर 18 वाशी नवी मुंबई. उद्या पुन्हा भेटू विशेष घडामोडींसह. तोपर्यंत धन्यवाद.